राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोठे आणि आनंदाचे बातमी आलेली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्या नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 2000 रुपये जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे। सोबतच पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारी रोजी राज्यातील तब्बल 70 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। म्हणजेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता 2000 रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्या आणि परवा टोटल मिळून 4000 रुपये जमा केले जाणार आहे। जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आजचा दिवस 100% आनंदाचा दिवस ठरणार आहे। अखेर शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे। आज मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक पार पडली तर त्या बैठकीमधून शेतकऱ्यांसाठी आनंदाचे निर्णय लागूच करण्यात आलेले आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 100% जमा केला जाणार आहे। परंतु शेतकरी बांधवांसाठी अजून सरकारकडून काही आनंदाचे निर्णय लागूच करण्यात आलेले आहे। जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा याचा अर्ज करायचा आहे। तर बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 हप्ते जमा होणार आहे। सोबतच शेतकऱ्यांसाठी काही आनंदी निर्णय सुद्धा लागूच करण्यात आलेले आहे। बघा आज मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक पार पडली तर त्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी आनंदाचे निर्णय लागू करण्यात आलेले आहेत। त्यासोबतच या दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। सोबतच पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता वाढवण्यात येणार आहे आणि नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता वाढवण्यात येणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, ज्या या 2 योजना आहेत तर या 2 योजनांची रक्कम 9,000 रुपये म्हणजे टोटल मिळून 18,000 रुपये प्रत्येक वर्षाला करण्याचा निर्णय झालेला आहे। शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे। परंतु शेतकरी बांधवांनी 3 कामे केलेली आहेत का हे चेक करणं सुद्धा गरजेचं आहे। अन्यथा तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता जमा होणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, दोन्ही हप्ते जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। त्यासाठी डीबीटी सुद्धा तयार करण्यात आलेले आहे। परंतु जर तुम्ही ही 3 कामे केलेली नसतील तर तुमच्या खात्यामध्ये हे दोन्ही हप्ते जमा केले जाणार नाही। त्यामुळे ही 2 कामे कोणकोणती आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया। तर बघा शेतकरी बांधवांनो, पहिलं काम म्हणजे शेतकऱ्यांनी केवायसी करायचे आहे। बघा शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा फॉर्म भरताना जर तुम्ही केवायसी केलेले नसेल तर तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये येणार नाही। त्यामुळे लवकरात लवकर केवायसी करणं गरजेचं आहे, अन्यथा पैसे येणार नाहीत। बघा ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेले नसेल तर त्यांनी लवकरात लवकर केवायसी करायची आहे। आज उद्या करू शकता, या 2 दिवसांमध्ये केवायसी करायची आहे। अन्यथा डीबीटीच्या माध्यमातून पैसे जरी ट्रान्सफर झाले तर ते पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार नाहीत। सोबतच शेतकऱ्यांनी दुसरं जे काम करायचं आहे ते म्हणजे आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे चेक करणं सुद्धा गरजेचं आहे आणि ते सध्याच्या स्थितीला ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे। अन्यथा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पैसे येणार नाहीत, कारण हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याची तयारी सुद्धा सुरू झालेली आहे। याच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत। महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्यामध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली तर त्या बैठकीमधून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांनी महत्त्वपूर्ण अशी 3 कामे केलेली असतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे दोन्ही हप्ते जमा केले जाणार आहे। तर बघा 2 कामे बघितलेली आहेत, तिसरं काम सुद्धा लगेच बघून घेऊयात। बघा शेतकऱ्यांनी
फार्मर आयडी कार्ड काढलेलं असावं, सोबतच किसान क्रेडिट कार्ड काढलेलं असावं, तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे दोन्ही हप्ते जमाच होणार आहे. अन्यथा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे, किसान क्रेडिट कार्ड काढायचं आहे. कारण या कार्डांच्या आधारावरती शेतकऱ्यांना पुढील आर्थिक वर्षामध्ये पैसे मिळणार आहे. सोबतच शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ या दोन कार्डांच्या आधारावरतीच दिला जाणार आहे. सोबतच कर्जमाफीची घोषणा करण्यात आलेली आहे. त्यासाठी काही GR ची सुद्धा आवश्यकता आहे. GR आल्यानंतर आपल्या चॅनलवरती 100% व्हिडिओ येणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे. जर माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्कीच शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.